अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा उपचारावर खूप खूप मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की अधिक महिन्यामध्ये सत्यनारायण सेवा कशी करावी। येत्या 17 मेला म्हणजेच परवापासून अधिक महिन्याला सुरुवात होत आहे, तर अधिक महिना हा 15 जूनपर्यंत असणार आहे। आता या अधिक महिन्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त सेवा, जप, तप, दान धर्म करायचा असतो। जेवढं तुम्ही या महिन्यामध्ये सेवा करणार, उपासना करणार, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा महिना भगवान विष्णूंना समर्पित आहे, त्यामुळे आपण याला पुरुषोत्तम मास म्हणत असतो। म्हणून या महिन्यामध्ये तुम्ही भगवान विष्णूंची जेवढी जास्तीत जास्त सेवा उपासना करणार, तेवढ्याच पटीने तुम्हाला त्या सेवेचं फळ मिळणार आहे। अर्थात अधिक महिना आहे आणि नावाप्रमाणेच तुम्ही या महिन्यामध्ये जेवढं तुम्ही सेवा करणार तेवढं तुम्हाला अधिक मिळणार आहे। तुम्ही बघा, आपण सत्यनारायण सेवा ही श्रावण महिन्यामध्ये करत असतो, मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण सत्यनारायण सेवा करत असतो। बरेच जण दर पौर्णिमेला आपल्या घरामध्ये सत्यनारायण सेवा करत असतात, पण जेवढं तुम्ही आता या अधिक महिन्यामध्ये सत्यनारायण सेवा कराल किंवा जेवढ्या तुम्ही सेवा करणार आहात, त्या प्रत्येक सेवेचं, त्या प्रत्येक पारायणाचं, त्या प्रत्येक उपासनेचं तुम्हाला तेवढ्याच पटीने जास्त फळ मिळणार आहे। म्हणून बघा, एरवी कधी होईल का नाही होईल माहीत नाही, पण आता हा अधिक महिना आहे, त्यामुळे या अधिक महिन्यामध्ये माझ्याकडनं जास्तीत जास्त सेवा घडली पाहिजे। मग ती सेवा कुठलीही असू द्या, तुमच्या अर्थशक्तीनुसार माझ्याकडनं जास्तीत जास्त सेवा घडली पाहिजे असा विचार करायचा आणि त्यानुसार जमेल तशी सेवा आपण सगळ्यांनी करण्याचा प्रयत्न करायला हवा, जेणेकरून बघा हा सेवेचा बॅलन्स आपल्याला पुढच्या अधिक महिन्यापर्यंत काम येणार आहे। आता पुढचा अधिक महिना हा डायरेक्ट 3 वर्षांनीच येणार आहे, त्यामुळे तोपर्यंत हा सेवेचा बॅलन्स आपल्याकडे असला पाहिजे, जेणेकरून आपल्याला हा बॅलन्स संकट काळामध्ये काम येतो आणि या पुण्यामुळे, या बॅलन्समुळे नक्कीच आपली प्रगती होते, भरभराट होते, आपल्याला कधी कुठलंही संकट येत नाही। तर या अधिक महिन्यामध्ये आपल्याला जमतील तशा आपल्याला सेवा करायची आहे। त्याचबरोबर भगवान श्री हरी विष्णूंची आपल्याला जास्तीत जास्त सेवा करायची असतात। श्री हरी विष्णू हे या जगाची पालना करता आहेत, म्हणून आपण त्यांची जेवढी सेवा करतो, अर्थात मातालक्ष्मीला काय प्रिय आहे, तर भगवान विष्णूंची सेवा प्रिय आहे। म्हणून आपण भगवान विष्णूंची जेवढी जास्तीत जास्त सेवा करणार आहोत, तेवढंच आपल्या घरामध्ये मातालक्ष्मीचा अखंड वास राहणार आहे, आपल्या घरामध्ये अष्टलक्ष्मीचा वास राहणार आहे। लक्षात घ्या, लक्ष्मी असणं म्हणजे फक्त पैसा असणं असं नाही, तर आपल्या घरात सुख असणं, शांती असणं, ज्या अष्टलक्ष्मी आहेत त्यांचा वास आपल्या घरामध्ये असणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं। तर म्हणूनच आपल्याला या महिन्यामध्ये सत्यनारायण सेवा करायची आहे। भगवान विष्णूंची संक्षिप्त श्रीमद भागवत या ग्रंथाचं पारायण आपल्याला कसं करायचं आहे, तुमच्यासोबत मी सेवा शेअर केलेली आहे। तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर अवश्य बघा, जेणेकरून आपला प्रखरातला प्रखर चित्रदोषसुद्धा कमी होतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की सत्यनारायण सेवा कशी करावी। संपूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला कुठलाही प्रश्न उरणार नाही। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सत्यनारायण किती करावे। विषम संख्येमध्ये तुम्ही सत्यनारायण सेवा करू शकता, मग तुम्ही कितीही करा, 1 करा, 3 करा, 5 करा, 7 करा, 11 करा, 21 करा, 51 सत्यनारायण करा, किंवा हा संपूर्ण अधिक महिना 17 मेपासून ते 15 जूनपर्यंत हा संपूर्ण महिनाभर तुम्ही सत्यनारायण सेवा जरी केली तरीसुद्धा त्या सेवेचं तुम्हाला तितक्याच पटीने जास्त फळ मिळणार आहे। या सेवेचे अनेक सेवेकरांना अनुभव आहे। स्वतः परमपूज्य गुरुमाऊलीसुद्धा आपल्याला सांगत असतात की सत्यनारायण सेवेमुळे आपल्या बऱ्याचशा अडचणी सुटतात, आपले आर्थिक प्रश्न मार्गी लागतात। तुमच्या डोक्यावर खूप कर्ज वाढलं असेल तर नक्की तुम्ही ही सेवा करून बघा, तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही। आता तुम्हाला संकल्प करायचा असतो, आता तुम्हाला संकल्प करायचा आहे बघा, तुम्ही कितीही सत्यनारायण करा, तुम्ही संकल्प करू शकता तुमची जी काही इच्छा आहे। आता सत्यनारायण सेवा कशासाठी केली जाते, संतान प्राप्तीसाठी तुम्ही ही सेवा करू शकता, आर्थिक प्रश्न मार्गी लावण्यासाठी, लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्ही ही सेवा करू शकता, नोकरीत बढतीसाठी, व्यापारात उन्नतीसाठी तुम्ही ही सेवा करू शकता। त्याचबरोबर तुमची कुठली इच्छा असू द्या, त्या प्रत्येक इच्छेसाठी तुम्ही ही सेवा करू शकता। तर तुम्हाला तुमची इच्छा महाराजांना सांगायची आहे, संकल्प तुम्हाला करायचा आहे आणि तुम्हाला या सेवेला सुरुवात करायची आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं आहे तर म्हणजे बघा, आता सत्यनारायण सेवा करायची म्हटली की आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पूजा मांडणी। तर थोडक्यात मी तुम्हाला पूजा मांडणी सांगते। बऱ्याचशा सेवेकरांना आता माहीत झालं आहे की पूजा कशी मांडायची, ही सेवा कशी करायची। बरेच सेवकरी आता करत आहेत, पण ज्यांनी अजूनही केलेली नाही आहे, ज्यांना काहीच माहीत नाही, त्यांनी नक्की व्यवस्थित लक्ष देऊन ऐका, जेणेकरून तुम्हाला ही संपूर्ण माहिती नीट समजेल। तुम्हाला स्क्रीनवर फोटो दिसत असेलच पूजा मांडणीचा, तर तुम्हाला काय करायचं आहे, सगळ्यात प्रथम तुम्हाला एका पाटावर किंवा चौरंगावर पांढऱ्या रंगाचं वस्त्र अंथरून घ्यायचं आहे, त्यावर तुम्हाला भगवान सत्यनारायणचा फोटो ठेवायचा आहे। सगळ्यात आधी दिवा प्रज्वलित करून घ्यावा। त्याचबरोबर बघा, फोटोच्या अगदी समोर तुम्हाला कलश मांडायचा आहे। कलश कसा मांडायचा, खाली तुम्ही मूठभर
गहू तुम्हाला गव्हाची रास करायची आहे, तेव्हा तुम्हाला तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला पाणी भरून घ्यायचं आहे तो तांब्यात. त्यामध्ये तुम्हाला एक सुपारी, एक नाणं टाकायचं आहे. त्यामध्ये 5 आंब्याची पानं किंवा 5 नागवेलीची पानं तुम्ही टाकू शकता. त्याचबरोबर बघा, त्या कलशाच्या वर तुम्हाला एक ताम्हण ठेवायचं आहे. ताम्हणामध्ये तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहे, तांदूळ पसरून घ्यायचे आहेत आणि त्या तांदळावर तुम्हाला आपल्या देवघरातली बाळकृष्णाची मूर्ती तुम्हाला ठेवायची आहे. त्या कलशाच्या अगदी समोर तुम्हाला 3 विडे ठेवायचे असतात. पहिली सुपारी म्हणजेच पहिला विडा हा गणपती बाप्पांसाठी, दुसरा विडा हा कुलदेवतेसाठी, तिसरा विडा हा वरुण देवासाठी असतो. तर अशा पद्धतीने तुम्हाला ही पूजा मांडणी करायची आहे. आता सगळ्यात प्रथम तुम्हाला गणपती बाप्पांची पूजा करायची असते. म्हणजे आपण जी विड्या स्वरूपात, सुपारी स्वरूपात आपण गणपती बाप्पांची स्थापना केलेली आहे, त्या सुपारीला तुम्हाला हळद, कुंकू, अक्षता व्हायचे आहे, धूपदीप ओवाळायचा आहे, फूल अर्पण करायचं आहे. तुम्ही तिथे नैवेद्य म्हणून गणपती बाप्पांसाठी गुळ, खोबरं किंवा साखर तुम्ही ठेवू शकता एका वाटीमध्ये. तर ही सगळी कृती करत असताना तुम्हाला म्हणायचं आहे की गणपती बाप्पा, मी तुम्हाला हळद, कुंकू अर्पण करत आहे. गणपती बाप्पा, मी तुम्हाला फूल अर्पण करत आहे. मी तुम्हाला धूपदीप ओवाळत आहे. मी तुम्हाला नैवेद्य अर्पण करत आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे आणि ती कृती तुम्हाला करायची आहे. त्यानंतर बघा, कुलदेवतेसाठी सुद्धा तुम्हाला सेम याच पद्धतीने तुम्हाला पूजा करायची आहे. तो कुलदेवीचा विडा आपण मांडलेला आहे, त्याला सुद्धा तुम्हाला हळद, कुंकू, अक्षता, धूपदीप ओवाळायचं आहे, फूल अर्पण करायचं आहे. नैवेद्य म्हणून तुम्ही इथे साखरेची वाटी ठेवू शकता. त्यानंतर तिसरा विडा जो वरुण देवासाठी आहे, त्यावर सुद्धा तुम्हाला हळद, कुंकू, अक्षता अर्पण करायचे आहे, धूपदीप ओवाळायचं आहे, फूल अर्पण करायचं आहे. तिथे पण तुम्ही नैवेद्य म्हणून साखर ठेवू शकता. तर हे सगळं करून झाल्यानंतर बघा, तुम्हाला बाळकृष्णाच्या मूर्तीत तुम्हाला हळद, कुंकू, अक्षता अर्पण करायचे आहेत, फूल अर्पण करायचं आहे, धूपदीप ओवाळायचा आहे. जो भगवान सत्यनारायणचा फोटो आपण ठेवून घेतलेला आहे त्याची तुम्हाला पूजा करायची आहे. त्यांना हळद, कुंकू, अक्षता अर्पण करायचे आहेत, फूल अर्पण करायचं आहे, धूपदीप ओवाळायचं आहे. अशा पण तुम्हाला ही पूजा मांडणी करायची. आता पूजा मांडणी करून झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, जी सत्यनारायण कथेची जी पोथी मिळते, सत्यनारायण कथेची पोथी कुठल्याही धार्मिक दुकानामध्ये जिथे देवांची पुस्तके मिळतात तिथे तुम्हाला ही पोथी मिळून जाईल अगदी आरामशीर. तर ती तुम्हाला आणायची आहे. त्यामध्ये 5 अध्याय असतात. हे संपूर्ण 5 अध्याय आपल्याला वाचायला 15 ते 20 मिनटं लागतात. तर तुम्हाला ही पोथी वाचायची आहे. त्यानंतर बघा, तुम्हाला काय करायचं आहे, पोथी वाचून झाल्यानंतर तुम्हाला तिथे नैवेद्य म्हणून, आता सत्यनारायण पूजेमध्ये आपण कुठला नैवेद्य दाखवतो, तर अर्थात शिरा. तुम्हाला शिरा थोडासा बनवायचा. अगदी तुम्ही वाटीभर जरी शिरा बनवून तरी सुद्धा चालणार आहे, पण तुम्हाला हा नैवेद्य, हा प्रसाद तुम्हाला बनवायचाच आहे, लक्षात घ्या. तर तुम्हाला काय करायचं आहे, शिराचा नैवेद्य म्हणून तुम्हाला तिथे दाखवायचं आहे. त्यावर तुम्हाला तुळशीपत्र व्हायचं आहे आधी त्या नैवेद्यावर आणि मग तुम्हाला तो नैवेद्य दाखवायचा आहे. त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांची, कुलदेवीची, भगवान सत्यनारायणची तुम्हाला आरती करून घ्यायची आहे. अशी तुम्हाला ही सेवा करायची आणि ही सेवा रोज तुम्हाला करायची आहे. तुम्ही जेवढे सत्यनारायण करण्याचा संकल्प केलेला असेल तेवढे सत्यनारायण पूर्ण होईपर्यंत तुम्हाला सेम याच पद्धतीने तुम्हाला सेवा करायची आहे. फक्त तुम्हाला पूजा मांडणी रोज करायची नाही. पूजा मांडणी तुम्ही आज मांडलेली आहे ना, तुम्ही समजा 5 सत्यनारायणचा संकल्प केला तर तुम्हाला आज जी पूजा मांडणी तुम्ही मांडलेली आहे ती तुम्हाला तशीच ठेवायची आहे, काही सुचलायचं नाही. फक्त तुम्हाला रोज काय करायचं आहे, पोथी वाचायची आहे. जे 5 अध्याय तुम्हाला वाचायचे आहेत आणि तुम्हाला शिराचा नैवेद्य म्हणून तुम्हाला तिथे दाखवायचा आहे आणि तो प्रसाद तुमच्या सगळ्या घरातल्या व्यक्तींनी तुम्हाला ग्रहण करायचा आहे रोज. तर अशी एकदम साध्या सोप्या पण तुम्हाला ही पूजा, ही सेवा तुम्हाला करायची आहे. मग तुम्ही कितीही सत्यनारायणचा संकल्प करा, तुम्हाला सेम याचपर्यंत तुम्हाला पूजा मांडणी करायची. फक्त तुम्हाला जर कधी असं वाटलं, ज्यांनी 11 सत्यनारायणचा संकल्प केला किंवा 21 सत्यनारायणचा संकल्प केला, तुम्हाला जर असं वाटलं की आता ही पूजा मांडणीमध्ये थोडीफार धूळ बसलेली आहे किंवा पाने खराब झालेली आहे, विड्याची पाने खराब झालेली आहे, तर अशा वेळेस तुम्ही काय करू शकता, ती विड्याची पाने तुम्ही बदलू शकता. ती आधीची विड्याची पाने तुम्ही काढू शकता, पुन्हा नवीन तिथे विड्याची पाने तुम्ही ठेवू शकता. धूळ बसलेली असेल की तुम्ही तिथे साफ करू शकता किंवा संपूर्ण पूजा मांडणी उचलून तुम्ही पुन्हा तिथे नवीन वस्त्र घालून तुम्ही पूजा मांडणी पुन्हा करू शकता. पण बघा, तुम्हाला पोथी रोज वाचायची असते आणि तुम्हाला नैवेद्य म्हणजे शिरा तुम्हाला रोज करायचा असतो आणि आरती तुम्हाला करायची आहे. तर अशामध्ये तुम्हाला ही सेवा रोज करायची असते. जर मध्ये मासिक धर्म आला तर तुम्हाला तेवढे दिवस ती सेवा स्किप करायची, पुन्हा 6व्या दिवसापासून तुम्ही तुमची सेवा कंटिन्यू करू शकता. आता तुम्हाला जर मध्ये गावाला जायचं असेल तर काय करायचं, समजा तुम्ही 11 सत्यनारायणचा संकल्प केला असेल, तुमचे 5 सत्यनारायण पूर्ण झाले, तर तुम्ही काय करू शकता, तुम्हाला उद्या गावाला जायचं आहे. मग अशा वेळेस तुम्ही काय करू शकता की ती पूजा मांडणी तुम्ही रात्री उचलून घेऊ शकता. जर तुम्हाला 7-8 दिवसांसाठी गावाला जायचं असेल, मग अशा वेळेस तुम्ही काय करा की ती पूजा मांडणी उचलून घ्या, उत्तर पूजा करा. उत्तर पूजा करून तुम्हाला ती पूजा मांडणी रात्री उचलून घ्यायची आहे. दुसऱ्या दिवशी तुम्ही गावाला जाऊ शकता आणि जेव्हा तुम्ही गावाला जाऊन याल
तेव्हा तुम्ही राहिलेले तुमचे जे काही सत्यनारायण आहे तुम्ही कंटिन्यू करू शकता. तर अशा पण तुम्हाला ही सेवा करायची. आता जर तुम्हाला एकाच दिवसासाठी गावाला जायचं असेल तर अशा वेळेस तुम्ही ती पूजा मांडणी राहू द्या, तुम्ही आल्यावर तुमची सेवा कंटिन्यू करू शकता, तरी काहीच हरकत नाही. तर अगदी साधी सोपी सेवा आहे, फार काही नियम नाही आहेत, अटी नाही आहेत, खूप साधी सोपी आहे पण तितकीच प्रभावी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपले आर्थिक प्रश्न मार्गी लावण्यासाठी, आपल्या आर्थिक अडचणी सोडण्यासाठी ही सेवा अत्यंत प्रभावी आहे. तुमच्या डोक्यावर कितीही कर्ज असू द्या तरी सुद्धा या सेवेने नक्कीच ते कर्ज तुमचं खांद्यावर येईल. तुम्हाला 100% या सेवेचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. इतकी प्रभावी ही सेवा आहे. त्यामुळे सगळ्यांनी नक्की करण्याचा प्रयत्न करा. यथाशक्तीनुसार तुम्ही संकल्प करा. फक्त संकल्प करताना एक गोष्ट लक्षात असू द्या की संकल्प करताना आपल्याला असा करायचा की या महिन्यामध्ये मी जसे जमेल तसे तुम्ही 5 सत्यनारायण करेल किंवा मी 11 सत्यनारायण करेल, असं तुम्हाला संकल्प करायचा आहे. बघा, मी माझ्याकडनं जसे जमतील तसे मी हे सत्यनारायण करणार आहे. किंवा तुम्ही असाही संकल्प करू शकता की कुठलीही संख्या न सांगता, म्हणजे माझ्याकडनं जेवढे या महिन्यामध्ये सत्यनारायण होतील तेवढे मी करण्याचा प्रयत्न करेल, असा तुम्ही संकल्प करू शकता, तरीसुद्धा काहीच हरकत नाही. म्हणजे तुमच्याकडनं जेवढे शक्य होतील सत्यनारायण तुम्ही तेवढ्या करण्याचा प्रयत्न करा. काहीही मोजू नका. जेव्हा आपण न मोजता न मागता काही सेवा करतो तेव्हा आपल्याला भगवंतसुद्धा भरभरून देत असतात. तर अशा पण तुम्हाला ही सेवा करायची आहे. उत्तर पूजा कशी करायची, तर हातात अक्षता घ्यायच्या. जेव्हा तुमची ही सेवा पूर्ण होईल करून, तेव्हा तुम्हाला हातामध्ये अक्षता घ्यायची आहेत. जेव्हा तुमचा संकल्प पूर्ण होईल, तुम्हाला जेव्हा ही पूजा मांडणी उचलायची असेल तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे, हातामध्ये अक्षता घ्यायची आहेत. तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे, यातून देवगणः सर्व पूजाय मदाय पार्थिवा इष्टकाम सिद्धरिय पुनरागमनाय च. हा मंत्र म्हणून तुम्हाला त्या अक्षता त्या पूजा मांडणीवर टाकायच्या आहेत. त्यानंतर तुम्हाला ती पूजा मांडणी उचलून घ्यायची आहे. तर याला म्हणतात उत्तर पूजा. ही उत्तर पूजा केल्यानंतर तुम्ही पूजा मांडणी उचलू शकता. आणि अशा पद्धतीने तुम्हाला ही सेवा करायची आहे. फार काही अवघड नाही आहे. लक्षात घ्या, बरेच जण ही सेवा करतात, त्यांना आता माहीत झालेलं आहे. पण फक्त काही साध्या काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहीत नसतात, त्या माहिती असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तर चला, ही अत्यंत छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची झालेली सेवा मी स्वयंमाच्या रिचू करते आणि आजच्या व्हिडिओ तेच थांबवते. तुम्हाला जी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत या नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.